राजवीर अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रॉब्लेम सेट 2 पार्ट 1 साठीची प्रॉब्लेम सेट 2 जी आहे हे आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठीच आपण स्टार्ट करणार आहोत क्वेश्चन नंबर 2 पासून। द सेकंड क्वेश्चन इज गिवन दॅट विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। आता यामध्ये आपल्याला 3 एक्झाम्पल दिलेले आहेत आणि ह्या 3 एक्झाम्पलमध्ये आपल्याला ठरवायचं आहे की यामधले कोणते एक्झाम्पल हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत हे आपल्याला पाहायचं आहे। तर सुरुवातीला क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी जी आपली कंडिशन काय आहे, द मॅक्सिमम डिग्री ऑफ व्हेरिएबल दॅट इज 2 अँड ओनली 1 व्हेरिएबल दॅट कंटेन इक्वेशन कंटेन ओनली 1 व्हेरिएबल। ओके, तर आपल्याला असे जर होत असेल तर ते काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे आपल्याला सांगता येईल। तर या ठिकाणी पाहूया आपण व्हेरिएबल्स किती आहेत ते। ओके, व्हेरिएबल्स इज इक्वल टू ओनली 1। नेक्स्ट मॅक्सिमम डिग्री that is 2, maximum degree 2 आहे। therefore x square plus 2x plus 11 is equal to 0 is a quadratic equation। हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। ओके, आणि हे कशावरून ठरवलं तर व्हेरिएबल काय पाहिजे त्यामध्ये ओनली 1 व्हेरिएबल अँड मॅक्सिमम डिग्री इज 2। ओके, या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। सेकंड एक्झाम्पलमध्ये पाहूया। या ठिकाणी अगोदर आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये त्याला करून घ्यावं लागेल एक्झाम्पलला। म्हणजेच या ठिकाणी राईट साईडला काय पाहिजे 0, म्हणजेच अगोदर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये आपल्याला करायचं आहे। म्हणजेच हे एक्स स्क्वेअर इकडे आणले म्हणजेच एक्स स्क्वेअर, हे एक्स स्क्वेअर इकडे आल्यानंतर काय होतील मायनस एक्स स्क्वेअर, नंतर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0। एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील म्हणजे मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0। या ठिकाणी व्हेरिएबल काय आहे, व्हेरिएबल किती आहे, व्हेरिएबल ओनली 1, एकच व्हेरिएबल आहे x आहे। आणि नंतर आपल्याला आणखी काय चेक करायचं आहे, मॅक्सिमम डिग्री। ओके, मॅक्सिमम डिग्री आपल्याला किती पाहिजे, मॅक्सिमम डिग्री दॅट इज 1। या ठिकाणी 1 आहे। ओके, या एक्सची डिग्री काहीच नाही म्हणजे या ठिकाणी पॉवर याची 1 आहे म्हणजे मॅक्सिमम डिग्री 1, परंतु आपल्याला पाहिजे किती असते, मॅक्सिमम डिग्री काय पाहिजे 2 पाहिजे। ओके, देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 is not quadratic equation, is not quadratic equation। एक्झाम्पल नंबर 3, या ठिकाणी आपल्याला अगोदर याला सॉल्व करून घ्यावं लागेल a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करून। कोणता फॉर्म्युला, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर। यामध्ये व्हॅल्यू ठेवूया म्हणजेच काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय एक्स मल्टिप्लाय 2 प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर। आपण फॉर्म्युला यूज करून याला एक्सपांड केलं, नंतर याला पुढे सॉल्व करून पाहूया। एक्स स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय 2 4x प्लस 4 इज इक्वल टू 2x स्क्वेअर। ह्या 2x स्क्वेअरला इकडे घेऊन येऊ म्हणजेच काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय येईल, एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर म्हणजे एक्स 1 मायनस 2 दॅट इज मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0। या ठिकाणी व्हेरिएबल किती आहे तर ओके, व्हेरिएबल इज इक्वल टू ओनली 1। नेक्स्ट मॅक्सिमम डिग्री म्हणजे सर्वात जास्त घातांक हा किती आहे 2 आहे। देअरफॉर आपल्याला काय सांगता येईल, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0 इज क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी त्याची डिग्री ही काय पाहिजे 2 पाहिजे जास्तीत जास्त आणि व्हेरिएबल ओनली 1। या ठिकाणी डिग्री 1 होती म्हणजे आपल्याला 2 पाहिजे होती, या ठिकाणी 1 आहे म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही। दॅट वॉज क्वेश्चन नंबर 2। Now question number 3. The question number 3 is given that find the values of discriminant for each of the following questions। व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट म्हणजेच आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय असतो डेल्टा, तर आपल्याला या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। मग डेल्टाची व्हॅल्यू म्हटल्यानंतर आपल्याला तो डेल्टासाठीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे डिस्क्रिमिनंटसाठीचा। ओके, डिस्क्रिमिनंटसाठीचा फॉर्म्युला लिहिण्याच्या अगोदर आपल्याला त्यासाठी काय माहीत करून घ्यावं लागतील, ए बी सी यांच्या व्हॅल्यू फाइंड करून घ्यावं लागतील। ए म्हणजे सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन लिहू आपण प्लस सी इज इक्वल टू 0। यावरून दोघांची जर कंपॅरिझन केली तर एची व्हॅल्यू 2, बीची व्हॅल्यू -1 अँड सी इज इक्वल टू 2। म्हणजेच काय मिळेल आपल्याला, डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा। ओके, डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय डेल्टा म्हणजेच इज इक्वल टू फॉर्म्युला बी स्क्वेअर मायनस 4ac। तर आपण यामध्ये व्हॅल्यू ठेवू, बी स्क्वेअर म्हणजेच काय येईल -1 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय ए
2 multiply C 2. Minus 1 square, that is minus 1 multiply minus 1, that is 1, minus 4 multiply 2 multiply 2, 2 to the 4 and 4 for the 16, that is minus 16. Means delta is equal to 1 minus 16, that is minus 15, bigger minus smaller. Okay, delta is equal to 15, means discriminant. Next, in second, first of all write the standard form, x square plus bx plus c is equal to 0. Here 5m square minus m. Okay, but here is constant term is absent, that's why we are going to take there 0 is equal to 0. Okay, या ठिकाणी x टर्म आहे म्हणजेच m आहे आणि c टर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्म नाही, म्हणजे आपण त्या ठिकाणी काय घेतलेलं आहे 0. देन राईट द व्हॅल्यू ऑफ a, दॅट इज 5, व्हॅल्यू ऑफ b -1 and value of c is equal to 0. Then delta is equal to b square minus 4ac. b square means minus 1 square minus 4 multiply value of a 5 and value of c, that is 0, that is minus 1 square means minus 1 multiply minus 1 1 and 5 multiply 4 20 multiply 0, that is 0, means delta is equal to 1. Okay, means discriminant is equal to 1. Now third number example, write down first of all standard form of quadratic equation, ax square plus bx plus c is equal to 0. Write the values of a under root 5, value of b, that is minus 1 and value of c minus under root 5. Okay. Then find delta. Delta is equal to b square minus 4ac. Delta means discriminant and b means minus 1 square minus 4 multiply a under root 5 multiply c minus under root 5. Minus 1 means 1, minus 1 square means plus 1. Okay. Next, minus multiply this minus, that is plus 4 as it is, under root 5 multiply under root 5, that is under root 25, under root 25 and 25 चं स्क्वेअर रूट निघेल आपल्याला म्हणजेच 5, that is 1 plus 4 5 20, means delta is equal to 21. Okay, very simple. That was the question number 3. Let's see the question number 4. The question number 4 is given that 2x square, okay, one of the root of equation 2x square plus kx minus 2 is equal to 0 is minus 2. वन ऑफ द रूट म्हणजेच या ठिकाणचं जे व्हॅरिएबल आहे त्या व्हॅरिएबलची व्हॅल्यू काय आहे, एक मूळ त्याचं दिलेलं आहे रूट आणि ते किती आहे -2. आणि आपल्याला काय म्हटलं फाइंड के वन ऑफ द रूट म्हटलं की लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये जे व्हॅरिएबल आहे त्या व्हॅरिएबलची किंमत काय घ्यायची, जे आपल्याला रूट दिलेलं आहे ती व्हॅरिएबलची किंमत घ्यायची. म्हणजेच या ठिकाणी व्हॅरिएबल कोणता आहे एक्स, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे पुट एक्स इज इक्वल टू किती घ्यायचे -2 आणि याच्यावरून आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आपण इक्वेशन पाहू या ठिकाणी 2 मल्टिप्लाय काय मिळेल एक्स स्क्वेअर म्हणजेच -2 स्क्वेअर प्लस के मल्टिप्लाय -2 इज इक्वल टू 0. याला सॉल्व करायचे आपल्याला. 2 मल्टिप्लाय स्क्वेअर ऑफ -2 दॅट इज 4 प्लस मल्टिप्लाय मायनस दॅट इज -2k and -2 is equal to 0. 2 multiply 4 8 -2k -2 is equal to 0. 8 minus 2 that is 6 plus 6 is equal to bigger minus smaller bigger number sign. Then 6 ला या ठिकाणी शिफ्ट करा. -2k is equal to -6 इकडे प्लस आहे इकडे मायनस होईल, मायनस मायनस कॅन्सल, दॅट इज 2k is equal to 6 means k is equal to 6 by 2 2 3 means k is equal to 3. ओके, या प्रकारे सिंपल आहे. वन ऑफ द रूट म्हटलं की त्यामध्ये लक्षातच ठेवायचं, वन ऑफ द रूट म्हटलं की त्या ठिकाणी जे व्हॅरिएबल आहे त्या ठिकाणी त्याची रूट म्हणजे त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुट करायची. लेट्स सी द क्वेश्चन नंबर 5. द क्वेश्चन नंबर 5 इज गिवन दॅट 2 रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर गिवन. आपल्याला 2 रूट्स दिलेले आहेत, फर्स्ट सेकंड 2 रूट्स म्हणजेच अल्फा अँड बीटा अँड फ्रेम द क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रेम करायचं आहे. मग क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रेम करण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड फॉर्म माहीत पाहिजे. तर स्टँडर्ड फॉर्म काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला याच्यामध्ये काय मिळते, हे क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होते. हा क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करण्यासाठीचा काय आहे, स्टँडर्ड फॉर्म आहे. तर आपण यामध्ये व्हॅल्यू पुट करू, पण त्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटा माहीत पाहिजे आणि अल्फा इंटू बीटा. तर आपल्याला सुरुवातीला अल्फा किती आहे 10 आणि नंतर बीटा -10.
सुरुवातीला काय काढूया, अल्फा प्लस बीटा दॅट इज 10 प्लस बीटा मायनस 10 मीन्स 10 प्लस मायनस मायनस 10 इज इक्वल टू 0 म्हणजेच 10 मायनस 10 0. नाव अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा मीन्स 10 मल्टिप्लाय minus 10 that is minus 100. Okay, therefore equation 1 become equation 1 काय मिळेल आपल्याला, x square minus alpha plus beta, where is alpha plus beta 0, then x plus alpha into beta that is minus 100 is equal to 0. याला आपण सॉल्व करूया. 0x plus minus minus 100 is equal to 0 and that is the quadratic equation. हे काय झालं, त्याचं quadratic equation तयार होईल. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलमध्ये चेक करूया. सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्म लिहून घेऊया. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा स्टँडर्ड फॉर्म झाला. याच्यामध्ये सुरुवातीचा अल्फा असेल म्हणजेच 1 मायनस 3 अंडर रूट 5 आणि बीटा काय निघेल या ठिकाणी 1 प्लस 3 अंडर रूट 5. सुरुवातीला अल्फा प्लस बीटा म्हणजेच अल्फा काय आहे 1 मायनस 3 अंडर रूट 5 प्लस हे प्लस साईन आणि नंतर काय आहे बीटा 1 प्लस 3 अंडर रूट 5. हे मायनस 3 अंडर रूट 5 आणि प्लस 3 अंडर रूट 5 कॅन्सल होतील म्हणजेच राहिले काय, आणखी या ठिकाणी 1 प्लस 1 हे 3 कॅन्सल झालेले आहेत म्हणजे राहिले काय 1 प्लस 1 दॅट इज अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2. नेक्स्ट अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय करणार, अल्फा इंटू बीटा म्हणजेच सुरुवातीला ब्रॅकेटमध्ये घेऊया कारण 2 टर्म आहेत, मल्टिप्लाय 1 प्लस 3 अंडर रूट 5. यासाठी याचं मल्टिप्लिकेशन सॉल्व करण्यासाठी आपण डायरेक्ट फॉर्म्युलाचा यूज करू आणि फॉर्म्युला कोणता, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजेच एका ब्रॅकेटमध्ये प्लस एकामध्ये मायनस. हाच फॉर्म्युला काय आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे जर आपण फर्स्टसाठी स्क्वेअर करू 1 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच 3 अंडर रूट 5 ब्रॅकेट स्क्वेअर. ज्याला हे समजलं येत नसेल किंवा समजत नसेल त्यांनी डिरेक्टली 1ने ह्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1ने 1ला मल्टिप्लाय 1ने 3 अंडर रूट 5ला नंतर ह्या 3 अंडर रूट 5ने 1ला आणि 3 अंडर रूट 5ने 3 अंडर रूट 5ला असंही मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल. सॉल्व करू ह्याला. स्क्वेअर ऑफ 1 दॅट इज 1, स्क्वेअर ऑफ 2 स्क्वेअर ऑफ 3 9, स्क्वेअर ऑफ अंडर रूट 5 दॅट इज 5 मीन्स 1 मायनस 9 5 45 मीन्स minus 44 that is alpha into beta. Now we have to make the equation. Therefore equation 1 become, therefore equation 1 becomes what, x square minus alpha plus beta that is 2x plus alpha into beta minus 44 is equal to 0. Then x square minus 2x plus minus minus 44 is equal to 0. Okay, that was the example number 2. Now third example from the question number 5. Okay, first is alpha is 0 and beta is equal to 7, that is x square minus alpha plus beta x plus अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. सुरुवातीला आपल्याला काय काढावं लागेल क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी, अल्फा प्लस बीटा आणि नंतर अल्फा इंटू बीटा दॅट इज अल्फा प्लस बीटा मीन्स 0 प्लस 7 दॅट इज 7 अँड अल्फा इंटू बीटा 0 मल्टिप्लाय 7 दॅट इज 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 7 दॅट इज नेक्स्ट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा दॅट इज 0 इज इक्वल टू 0. दॅट इज quadratic equation. Okay. Now see the question number 6. The question number 6 is given that find the nature of roots. Okay, find the nature of roots of the following quadratic equation. हे आपल्याला quadratic equation दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला नेचर ऑफ द रूट्स हे फाइंड करायचं आहे. नेचर ऑफ द रूट्स म्हणजेच आपण हे कशावरून ठरवतो तर डेल्टावरून. म्हणजे डेल्टाच्या 3 कंडिशन आहेत, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा इज इक्वल टू 0 अँड डेल्टा इज लेस दॅन 0. त्याच्यावरून आपल्याला म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पुन्हा डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. तर त्यासाठी आपण सुरुवातीला दिलेलं इक्वेशन ए स्क्वेअर म्हणजे स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन करूया. इज इक्वल टू 0 म्हणजेच ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू -5 अँड सी इज इक्वल टू 7. म्हणजेच काय मिळेल, डेल्टा
इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय a 3 and c 7, that is minus 5 square means minus 5 multiply minus 5, that is 25. Next 4 3 जा 12 and 12 7 जा 84, 4 3 जा 12 and 12 7 जा 12 7 84. ओके. नेक्स्ट सबट्रॅक्शन 5 याच्यातून हे मायनस होणार नाही तर ओके, म्हणजे 25मधून 84 मायनस होणार नाही तर 84मधून 25 मायनस करू मीन्स 4 minus 5 that is 14 minus 5 means 9 and 7 minus 2 that is 5 minus 59, that is delta is equal to minus 59. Okay, here delta is less than 0, therefore roots are not real. ओके, रूट्स हे काय नसणार आहेत तर रिअल नसणार आहेत, कारण डेल्टाची कंडिशन आहे. जर डेल्टा 0पेक्षा लहान असेल तर त्याचे रूट्स हे काय नसतात, रिअल नसतात, म्हणजेच वास्तव नसतात. सेकंड नंबर एक्झाम्पल, फर्स्ट ऑफ ऑल कंपॅरिझन bx plus c is equal to 0, value of a that is under root 3, b under root 2 and c minus 2 under root 3. Then delta is equal to b square minus 4ac, b square means under root 2 square minus 4 multiply a under root 3 and minus 2 under root 3. Then under root 2 square means under root 4. Okay, minus multiply this minus, that is plus, and 4 multiply 2 8, 4 to the 8, under root 3 multiply under root 3 under root 9. Then solve this, under root of 4 means 2 plus 8 under root of 9 means 3, that is 2 plus 8 3 the 24, that is 26, means delta is equal to 26. Here delta कसा आहे या ठिकाणी, डेल्टा हा 0पेक्षा जास्त आहे, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर रूट्स कसे असतात, मग रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ओके, रियल अँड अनइक्वल. देट वॉज एक्झाम्पल नंबर सेकंड. नाव एक्झाम्पल नंबर 3. आपल्याला फक्त या ठिकाणी डेल्टाच्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत आणि त्याची व्हॅल्यू काय येते, लेस दॅन 0, ग्रेटर दॅन 0 और इज इक्वल टू 0, त्यानुसार आपल्याला कंडिशन ठेवायची. या डेल्टासाठी 3 कंडिशन झालेले आहेत. यानंतर डायरेक्ट घेऊ आपण व्हॅल्यू, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -2 अँड सी इज इक्वल टू 1. मीन्स डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac, मीन्स बी स्क्वेअर मीन्स -2 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय 1 अँड सी 1, -2 bracket square means -2 multiply -2 4 and 4 multiply 1 multiply 1, that is 4, means delta is equal to 4 minus 4 0. Here delta is equal to 0, therefore roots are real and equal. रूट्स कसे असतात, रिअलही असतात आणि इक्वलही असतात. ओके, नाव लेट्स सी द क्वेश्चन नंबर 7. द क्वेश्चन नंबर 7 इज गिवन दॅट सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला क्वेश्चन नंबर 7मध्ये दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत हे सॉल्व करायचे आहेत, परंतु ते कोणत्या मेथडने सॉल्व करायचे ते आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे फॅक्टरायझेशन आहे की कम्प्लिटिंग स्क्वेअर आहे की फॉर्म्युला मेथड आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे 3 मेथड्स आहेत, पण त्यापैकी आपले या ठिकाणी कोणतीच पद्धत मेन्शन केलेली नाही, तर आपण कोणत्याही पद्धतीने ते सॉल्व करू शकतो. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे 1/x + 5 इज इक्वल टू 1/x². तर याला सॉल्व करण्यासाठी अगोदर याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून घ्यावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजेच काय येईल इक्वेशन, x² मल्टिप्लाय 1 दॅट इज x² इज इक्वल टू x + 1 x + 5 मल्टिप्लाय 1 दॅट इज x + 5. जर आपण या एक्सला इकडे घेतले, आता हे फॅक्टर पाडताना आपल्याला फॅक्टर पाडता येणार नाहीत, म्हणजे x मायनस x प्लस हे इकडे आल्यानंतर काय होतील -5 इज इक्वल टू 0. आता अशी कोणती संख्या आहे का की ज्याचे मल्टिप्लिकेशन 5 आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 1 आहे. असं जर 5 × 5 एकच आहे, परंतु त्याचे फॅक्टर पडणार नाहीत. म्हणजेच आपल्याला हे जे -5 आहे हे आपल्याला काय करावं लागेल, x² - x इज इक्वल टू हे 5 आपल्याला या साईडलाच ठेवावं लागतील. ओके, इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजे हे फॅक्टरायझेशन मेथडने एक्झाम्पल सॉल्व होणार नाही. आपल्याला फॅक्टरायझेशन नाही सॉल्व झालं तर कम्प्लिटिंगने सॉल्व करायचं, कम्प्लिटिंग नाही झालं तर फॉर्म्युला मेथडने.
तर आपण कम्प्युटिंग मेथडने सॉल्व करणार आहोत, कारण फॅक्टर पडत नाही. तर सॉल्व करताना आपण सुरुवातीला काय करतो, ह्याची हा कोएफिशियंट 1 करतो आणि ह्याला या फॉर्ममध्ये देतो आणि नंतर आपण थर्ड टर्म फाइंड करतो. थर्ड टर्म म्हणजेच काय असेल 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजेच काय असेल -1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 1 × 1 - 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 1/4. नेक्स्ट ॲड थर्ड टर्म टू बोथ साईड ऑफ इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये दोन्ही साईडला ॲड करायची म्हणजेच काय येईल x² - x + 1/4 and 5 + 1/4. याला सॉल्व करू. सॉल्व केल्यानंतर काय येईल, याचं सुरुवातीला स्क्वेअर रूट घेऊ म्हणजेच x सेकंडचं साईन आणि लास्टचं स्क्वेअर रूट म्हणजेच 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट याला सॉल्व करू. 5 चौक 20 अधिक 1/4 म्हणजेच काय येणार आहे x - 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर 21/4. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घ्यायचा. आता हा स्क्वेअर निघून जाईल म्हणजेच राहिले काय x - 1/2. आता या ठिकाणी 21चं स्क्वेअर रूट निघणार नाही म्हणजे ते √21 आहे तसे राहतील, /4चं स्क्वेअर रूट 2, परंतु या ठिकाणी प्लस किंवा मायनस. आता हे सेपरेट करूया प्लस किंवा मायनसला. इज इक्वल टू +21/2 अँड या ठिकाणी काय येईल x - 1/2 इज इक्वल टू -√21/2. यांना सेपरेट करा. x ह्या 1/2ला इकडे घेऊन जावा. √21/2 हे मायनस आहे, इकडे आल्यानंतर +1/2 आणि इकडे x इज इक्वल टू -21/2 आणि हे इकडे आल्यानंतर +1/2. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच काय येईल √21/2. डिनॉमिनेटर कॉमन घेऊ +1 अँड x इज इक्वल टू -√21/2 +1. ओके, म्हणजेच रूट्स काय मिळाले √21 + 1/2 अँड -√21 + 1/2 आर द रूट्स ऑफ इक्वेशन. हेच काय आहेत दिलेल्या इक्वेशनचे रूट्स आहेत. ओके, अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला झालेले आहेत, तर आपण त्यामुळे एक्झाम्पल हे थोडे फास्ट घेतलेले आहेत. ओके, नाव एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2साठी या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये 10 आहे, तर डिनॉमिनेटरमधला 10 रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला या इक्वेशनला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय मल्टिप्लाय बाय 10 म्हणजेच मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी काय येईल 10x². या ठिकाणी 10 कॅन्सल होईल म्हणजेच राहिले 3x - 1 इज इक्वल टू 0. हे 10 कॅन्सल होईल. आता या इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी आपण फॅक्टर पडतात का पाहू. म्हणजेच a × c दॅट इज 10 × -1 मीन्स -10. तर -10चे फॅक्टर की जेणेकरून त्यामध्ये काय आले पाहिजेत 5 2 10. ओके, परंतु कोणता फॅक्टर प्लस घेणार कोणता मायनस घेणार. या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी मायनस, म्हणजे बिगर फॅक्टर आपण मायनस घेऊ. म्हणजे इक्वेशन काय मिळेल 10x² - 5x + 2x - 1 इज इक्वल टू 0. या दोघांची ग्रुपिंग करा. यामधून कॉमन 5 आणि x निघेल, कारण 5ने 10ला डिवाइड होईल, 5ने 5ला सुद्धा डिवाइड होईल. म्हणजेच काय आले 5 2 म्हणजे 2 आणि एक शिल्लक राहील. मायनस या ठिकाणी 5x कॉमन काढलेत म्हणजेच काय शिल्लक राहिले 1, कारण 5 पण काढलेला आहे, x पण काढलेला आहे. प्लस या ठिकाणी कॉमन काय निघतं आहे का, या ठिकाणी कॉमन काहीच निघणार नाही, म्हणजेच काय असेल कॉमन 1. म्हणजेच राहिले काय मग हा ब्रॅकेट आहे तसं राहील या ठिकाणी इज इक्वल टू 0. एक ब्रॅकेट कॉमन घेऊ म्हणजेच कोणता ब्रॅकेट दोन्ही सेम आहेत ते 2x - 1. मग राहिले काय 5x + 1 इज इक्वल टू 0. यांना सेपरेट करा. 2x - 1 इज इक्वल टू 0 अँड 5x + 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच 2x इज इक्वल टू 1 अँड 5x इज इक्वल टू -1. देअरफॉर x इज इक्वल टू 1/2 आणि या ठिकाणी x इज इक्वल टू -1/5. ओके, मीन्स 1/2, 1/-5 आर द रूट्स. हे दोन काय आहेत रूट्स आहेत. ओके, दॅट वॉज द एक्झाम्पल नंबर 2.
एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व करताना आपल्याला डायरेक्टली कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडमध्ये एक्झाम्पल आहे. तर आपण ह्याला डायरेक्ट काय करू, डायरेक्ट टेकिंग स्क्वेअर रूट करू. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजेच या ठिकाणी हा स्क्वेअर निघून जाईल. म्हणजे 2x + 3 इज इक्वल टू ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचे, परंतु दोन साईन असेल, एक तर प्लस असेल किंवा मायनस आणि 5. याला सेपरेट करूया. 2x + 3 इज इक्वल टू +5 और 2x + 3 इज इक्वल टू -5. ह्या +5 आणि -5ला सेपरेट केलं. नंतर हे 3 पण इकडे घेऊन जाऊ, म्हणजेच काय राहील 2x इज इक्वल टू 5. हे +3 आहे, इकडे -3 और या ठिकाणी काय तयार होईल 2x. ह्या -3ला इकडे घेऊ, +3ला इकडे घेऊन जाऊ, -5 आणि इकडे घेतल्यानंतर -3. म्हणजेच हे 2x इज इक्वल टू 5 - 2 5 - 3 दॅट इज 2 आणि हे 2 इकडे घेतल्यानंतर डिव्हिजनमध्ये होईल. और या ठिकाणी काय मिळेल x इज इक्वल टू -5 - 3. दोन्ही मायनस आहेत म्हणजे त्यांची ॲडिशन करून त्यांना कॉमन साईन आणि 2 इकडे घेतल्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये 2 1 = 2 2 1 = 2 2 1 = 2 2 4 = 8. म्हणजेच x इज इक्वल टू 1 आणि या ठिकाणी और x इज इक्वल टू -4. म्हणजेच रूट्स काय आले 1, -4 आर द रूट्स. हे आपल्याला रूट्स मिळालेले आहेत. ओके, दॅट वॉज एक्झाम्पल नंबर 3 फ्रॉम द क्वेश्चन नंबर 7. चला, तर सुरुवातीला आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलचे फॅक्टर पडतात का ते पाहायचे अगोदर. तर या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी मग 5 1 = 5 आणि असेच नंबर शोधा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 5 आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनसुद्धा 5. तर आपल्याला असा नंबर सापडणार नाही, म्हणजे हे एक्झाम्पल फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करता येणार नाही. म्हणजेच कशानं करणार मग आपण नेक्स्ट मेथड कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड. म्हणजेच कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडसाठी सुरुवातीला एक्झाम्पल 5m इज इक्वल टू -5 या फॉर्ममध्ये लिहून घ्यावं लागेल. म्हणजे हे +5 इकडे आणल्यानंतर -5 होईल. यानंतर थर्ड टर्म काढू. थर्ड टर्म म्हणजेच काय निघेल 1/2 मल्टिप्लाय कोइफिशियंट ऑफ m. कोइफिशियंट ऑफ m म्हणजेच 5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 5/2 म्हणजेच 25/4. ओके, या ठिकाणी स्क्वेअर केलं आहे दोन्ही साईडचा. तर ॲड थर्ड टर्म, ॲड 25/4 टू बोथ साईड. ओके, टू बोथ साईड ऑफ इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टच्या दोन्ही साईडमध्ये काय करायचं आहे हे 25/4 म्हणजे थर्ड टर्म ॲड करायची. मग इक्वेशन काय मिळेल m² + 5m + 25/4 इज इक्वल टू -5 + 25/4. याला सॉल्व करू. सुरुवातीला हेच काय घेता येईल स्क्वेअर रूट. पहिल्याचं स्क्वेअर रूट, दुसऱ्याचं साईन आणि लास्टचं स्क्वेअर रूट म्हणजेच 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करावं लागेल. ओके, -5 × 4 दॅट इज -20 + 25 डिवाइड बाय डिनॉमिनेटर 4 ॲज इट इज. नेक्स्ट या ठिकाणी m + 5/2 आहे तसे राहतील इज इक्वल टू या ठिकाणी काय मिळाले 5/4. बिगरमधून स्मॉलर मायनस केला. ओके, 25 - 20 दॅट इज 5. या ठिकाणी स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट म्हणता येईल आता दोन्ही साईडचं. ओके, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. म्हणजेच काय मिळेल हा स्क्वेअर निघून जाईल. म्हणजेच राहिले काय m + 5/2 इज इक्वल टू या ठिकाणचं ±5चं स्क्वेअर रूट निघणार नाही म्हणजे ते स्क्वेअर रूटमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये काय राहील खाली 4चं स्क्वेअर रूट 2. ओके, नंतर सेपरेट करा ह्याला m + 5/2 इज इक्वल टू एकदा +√5/2 और या ठिकाणी m इकडे घ्या m + 5/2 इज इक्वल टू -√5/2. एकदा प्लस घेतले एकदा मायनसमध्ये घेतले. आता हे +5/2 इकडे घेऊन जावा म्हणजेच काय मिळेल √5/2 आणि हे इकडे आल्यानंतर -5/2 और या ठिकाणी काय मिळेल m इज इक्वल टू ह्या +5/2ला तिकडे घेऊन जावा. इकडे काय आहेत -√5/2 आणि हे सुद्धा इकडे आल्यानंतर काय होतील -5/2. म्हणजेच डिनॉमिनेटर सेम आहे एकदाच घ्या म्हणजेच काय मिळेल √5 - 5 और या ठिकाणी m इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे एकदाच घ्या -√5 - 5. ओके, म्हणजेच लास्ट आन्सर काय मिळालं
√5 कॉमा minus √5 minus 5 divided by 2 are the roots. Okay, are the roots of given equations. Okay, example number 5. example number 5 मध्ये जर पाहिलं तर आपल्याला अगोदर जर ह्याचे रूट्स रिअल आहेत की नाही हे जर चेक करायचं असेल तर आपण सुरुवातीला काय करू, a = 5, b = 2 and c = 1. याच्या जर व्हॅल्यू लिहिल्या आणि डेल्टा जर आपण काढलं म्हणजेच काय b² - 4ac, म्हणजे आपण ह्याचे रूट्स काढण्याच्या अगोदर ठरवू की ह्याचे रूट्स निघतात की नाही ते. ओके, नंतर आपल्याला काढता येतील. म्हणजे डेल्टा काय आहे 2² - 4 × 5 × c 1 दॅट इज 4 - 20 दॅट इज -16. या ठिकाणी डेल्टा काय आलेला आहे <0. ओके, हिअर डेल्टा इज <0. देअरफॉर रूट्स कसे असतात मग, रूट्स आर नॉट रिअल जर नसतील तर मग आपल्याला ते रूट्स काय करता येणार नाहीत, काढता येणार नाहीत. ओके, म्हणजे एक्झाम्पल नंबर 5 हे एवढंच आहे की याच्यामध्ये रूट्स काय नाहीत, ह्याचे रिअल नाहीत. ओके, एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व करताना आपल्याला x² - 4x - 3 = 0 हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. त्याची मेथडनं सॉल्व करता ते का पाहायचं की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 3 आणि ज्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 4. आता या ठिकाणी आपल्याला फॅक्टर सापडेल 3 × 1 = 3. ओके, म्हणजेच काय 3 मल्टिप्लिकेशन होईल आणि ॲडिशन केली तर 4 येईल, परंतु ह्या दोघांना पण मायनस साईन आहेत म्हणून आपण काय करतो मोठा जो आहे त्याला मायनस घेत असतो. मग -3 आणि 1 असे म्हणजे काय होईल -2 होईल. आपल्याला पाहिजेत -4, म्हणजे फॅक्टर पुन्हा या ठिकाणी ह्याचे पडणार नाहीत. नाहीतर असं पाहायचं नाही की ह्याचा ॲन्सरसुद्धा बरोबर यायला पाहिजे, कारण -3 आणि 1 + 1 आहे. -1 + 1 म्हणजेच काय येणार -2, म्हणजे हे फॅक्टर म्हणजे इथं आपल्याला काय यायला पाहिजेत -4 यायला पाहिजे होते, परंतु येत नाहीत. नाही तर ह्याचे फॅक्टर घ्यायचे नाहीत असे. जर फॅक्टर होत नसतील तर मग काय करणार बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. म्हणजेच सुरुवातीला हे त्या साईडला घ्या म्हणजेच काय येईल +3 इक्वेशन नंबर 1. नंतर थर्ड टर्म. ओके, थर्ड टर्म म्हणजेच काय 1/2 मल्टिप्लाय कोइफिशियंट ऑफ x म्हणजेच काय आहे -4 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 -2 स्क्वेअर म्हणजेच 4. नेक्स्ट ॲड आपण ॲड करतो, ॲड 4 टू बोथ साईड ऑफ इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टच्या दोन्ही साईडमध्ये या 4ला ॲड करायचे, म्हणजेच काय मिळेल x² - 4x + 4 = या ठिकाणी काय मिळणार आहे = 3 + 4. ओके, या ठिकाणी ह्याचं स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय येणार आहे ते x² मायनस या ठिकाणी x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर = 3 + 2 7. ओके, नंतर या ठिकाणी याला सॉल्व करू. 7 टेकिंग स्क्वेअर रूट म्हणता येईल. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजेच काय येईल इकडे x - 2 = 7चं स्क्वेअर रूट निघणार नाही, परंतु ±√7 राहील. म्हणजेच ह्या एक्सला सेपरेट करा, x - 2ला एकदा +√7 और x - 2 = -√7. एकदा प्लस घेतले एकदा मायनस घेतले. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी ह्या -2 आपण इकडे शिफ्ट करा, म्हणजे काय राहील x = √7 इकडे घेतल्यानंतर +2 आणि या ठिकाणी और या ठिकाणी x = -√7 हे इकडे घेतल्यानंतर +2 म्हणजेच काय मिळाले रूट्स √7 + 2 -√7 + 2 आर द रूट्स ऑफ इक्वेशन. ओके, या प्रकारे आपल्याला याचे रूट्स काढता येतील. ओके, नाव सी द क्वेश्चन नंबर 8. द क्वेश्चन नंबर 8 इज गिवन दॅट फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. आपल्याला mची किंमत काढायची आहे आणि आपल्याला दिलेलं काय आहे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे m - 12 x² + 2m - x + 2 = 0 आणि कंडिशन काय दिली आपल्याला हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. आपल्याला या ठिकाणी सांगितलेले त्याचे रूट्स कसे आहेत रिअल अँड इक्वल. तर आपल्याला फाइंड करायची आहे या mची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, सिम्पल आहे एक्झाम्पल. तर सुरुवातीला आपल्याला रूट्स रिअल अँड इक्वल दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला या ठिकाणी डेल्टा हा काय आहे ते ठरवावं लागेल, म्हणजे आपल्याला डेल्टा ही किंमत घ्यावी लागेल. म्हणजे
कारण हे कशावरून ठरवायचं आहे, रूट्स कसे आहेत, रिअल अँड इक्वल. ओके, तर आपण सुरुवातीला या इक्वेशनची ax² + bx + c = 0 याच्याबरोबर कंपॅरिझन करून ची व्हॅल्यू काय मिळेल, x² अगोदरची टर्म म्हणजेच m-12, बीची व्हॅल्यू काय मिळणार आहे, एक्सच्या अगोदरची टर्म म्हणजेच 2m-12 आणि सीची व्हॅल्यू काय मिळणार आहे तर 2 मिळणार आहे. तर आपल्याला डेल्टा घ्यायचा आहे. डेल्टा = b² - 4ac. डेल्टा b² म्हणजेच हा आहे, म्हणजेच 2m-12 ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ac, a म्हणजेच m-12 मल्टिप्लाय c 2. ओके, डेल्टा पुन्हा याचा स्क्वेअर करून घेऊ आपण. ओके, स्क्वेअर करून घ्यायचा म्हणजेच काय येईल, या 2चा स्क्वेअर 4 आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील m-12, याचासुद्धा काय होईल स्क्वेअर, कारण ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे काय, ब्रॅकेटमध्ये जे दोघं पण आहेत, ब्रॅकेटमध्ये 2 कोण आहेत, एक 2 आहे आणि एक m-12 आहे, म्हणजे ह्या दोघांचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4 आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 × 2 = 8 आणि हा ब्रॅकेट मायनस m-12 ॲज इट इज. ओके, परंतु आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू काय आहे आपल्याला, ओके ते पण आपल्याला घ्यायचं आहे आणखी. बट या ठिकाणी आपण घेऊ रूट्स आर रिअल अँड इक्वल, परंतु रूट्स कसे आहेत, रिअल अँड इक्वल. देअरफॉर डेल्टा = 0, म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काय घेता येईल आपल्याला या ठिकाणी 0, म्हणजे आपण अगोदर ही साईड लिहू =डेल्टा 0. नेक्स्ट मग पुढची स्टेप काय मिळेल आपल्याला, तर आपण सुरुवातीला अगोदर ही स्टेप लिहूया, म्हणजेच 4m-12 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस नेक्स्ट काय मिळणार आहे 8m-12 = 0, कारण हे =0 आपण शेवटी लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी कॉमन काय निघतं आहे का पाहायचं आपल्याला. ओके, या ठिकाणी टेकिंग कॉमन म्हणता येईल. टेकिंग कॉमन लिहितो मी या ठिकाणी, लक्षात राहणार नाही तर काय कॉमन निघतं या ठिकाणी पहा, या ठिकाणी 4 आहे, 4ने 4ला डिवाइड होते म्हणजे 4 निघेल, m-12 म्हणजे हे आपल्याला काय नाही काढता येईल त्या ठिकाणी कॉमन काढता येणार आहे. ओके, तर आपण या ठिकाणी एक कॉमन काढू, 4 कॉमन काढले, आणखी काय काढायचं आहे m-12. तर आपल्याला या ठिकाणी काय राहिले मग 4 तर काढले, 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे एक ब्रॅकेट बाजूला काढला म्हणजे राहिला काय एक ब्रॅकेट राहील, म्हणजेच m-12. पुढे मायनस साईन, नंतर आपण हे 4 2 म्हणजे ह्यातून एक ब्रॅकेट तर काढलेला आहे, मग राहिले काय 8 आणि ह्या 8ला पण जर 4ने डिवाइड केलं म्हणजे कॉमन काढले तर काय मिळणार आहे 4 2 8 = 0. आपण हे जे 4m-12 जे आहे ह्या ब्रॅकेटबरोबर मल्टिप्लिकेशन आहे, जर हे दोन्ही पण इकडे नेले तर हे डिव्हिजनमध्ये होईल, म्हणजे या ठिकाणी राहिले काय हे -12 - 2 दॅट इज -14 = 0/4m-12. आणि जर या टर्मला 0ला डिवाइड केलं तर काय मिळणार आहे m-14 = 0. ओके, 0 मिळेल आणि म्हणजेच m काय मिळाले 14, म्हणजे mची व्हॅल्यू काय झाली या ठिकाणी 14. हे -14 इकडे घेतल्यानंतर +14 होते. नाव सी द क्वेश्चन नंबर 9 फ्रॉम द प्रॉब्लेम सेट सेकंड. द क्वेश्चन नंबर 9 इज गिवन दॅट द सम ऑफ 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. सम ऑफ 2 रूट्स, मग आपल्याला 2 रूट्स म्हटलेलं आहे, म्हणजेच काय असेल एक असेल अल्फा एक असेल बीटा आणि त्या दोघांची आपल्याला सम सांगितली आहे, सम ऑफ 2 रूट्स दॅट इज 5. म्हणजेच आपल्याला गिवन कंडिशननुसार काय घेता येईल अल्फा प्लस बीटा = 5, सम ऑफ 2 रूट्स. ओके, दॅट इज 5. नेक्स्ट अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. आणि त्यांचे जे क्यूब करायचे आहेत म्हणजे ते जे 2 रूट्स आहेत त्यांचे काय करायचे आहेत क्यूब आणि त्यांची काय घ्यायची आहे सम, आणि ती सम किती दिली आपल्याला इज 35. फाइंड द इक्वेशन, आणि याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचे इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॉर्म्युला माहीत पाहिजे. तो क्वाड्रॅटिक इक्वेशन तर कसं बनवतात ते, पण आपल्याला सेकंड कंडिशन काय दिलेली आहे सम ऑफ देअर क्यूब, म्हणजेच त्या दोघांची क्यूब करायची आहे. ओके, मीन्स अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, आणि यांचा जो क्यूब आहे आणि त्यांच्या क्यूबची जी सम आहे ही सम किती आहे 35 आहे. तर आपल्याला यावरून आपल्याला काय करायचं इक्वेशन तयार करायचं. मग इक्वेशन तयार करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला काय आहे x² - अल्फा प्लस बीटा. ओके, x प्लस अल्फा इंटू बीटा = 0. तर आपल्याला हा फॉर्म आहे, म्हणजे आपल्याला कशाची किंमत माहीत पाहिजे अल्फा प्लस बीटा तर माहीत आहे, आता फक्त काय माहीत करून घ्यायचं आहे अल्फा इंटू बीटा. तर त्यासाठी आपल्याला
ही एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे. तर आपल्याला यासाठीचा फॉर्म्युला झालेला आहे. ओके, तर आपण सुरुवातीला अल्फा इंटू बीटा काढण्यासाठी याचा फॉर्म्युला यूज करू. ओके, वी नो आपल्याला माहीत आहे. ओके, काय माहीत आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके, हा फॉर्म्युला आहे. तर यामध्ये आपण व्हॅल्यूज ठेवू, म्हणजे आपल्याला जी हवी आहे अल्फा इंटू बीटा ती व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच या ठिकाणी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब म्हणजेच काय आहे 35 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब मीन्स अल्फा प्लस बीटा म्हणजे 5 क्यूब मायनस 3 अल्फा बीटा ॲज इट इज आणि अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय मल्टिप्लाय अल्फा प्लस बीटा म्हणजेच 5. या ठिकाणी 35 ॲज इट इज. या ठिकाणी काय मिळणार आहे 5 क्यूब म्हणजे 5चा क्यूब करायचा आहे आपल्याला, म्हणजेच काय मिळेल 125 मायनस 3 5 जा 15 अल्फा बीटा. हे 125ला इकडे घेऊन येऊ आपण, म्हणजेच काय मिळेल 35 मायनस 125 इज इक्वल टू मायनस 15 अल्फा बीटा. नंतर 35 मायनस 125 बिगरमधून स्मॉलर मायनस करा, दॅट इज मायनस 90 इज इक्वल टू या ठिकाणी मायनस 15 अल्फा बीटा. मायनस मायनस कॅन्सल होईल म्हणजे 90/15 ह्या 15ला इकडे आणा अल्फा इंटू बीटा 15 सख 90 म्हणजेच अल्फा बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 6. आपल्याला हीच व्हॅल्यू पाहिजे होती क्वाड्रिक इक्वेशन तयार करण्यासाठी. फ्रेम इक्वेशन म्हटलं म्हणजेच इक्वेशन काय तयार होईल मग x² मायनस अल्फा प्लस बीटा माहीत आहे आपल्याला अल्फा प्लस बीटा 5 देन x दॅट इज x प्लस अल्फा इंटू बीटा दॅट इज 6 इज इक्वल टू 0. ओके, दॅट इज क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके.